तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मजेत ना. तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज पण पाऊस काय थांबला नाही आणि मॅडमला आता बरं वाटलं आहे, त्याच्यामुळे सकाळी जेवण पण बनवलं आणि आता भांडी घासायला सुरुवात. घासा घासा. लोक बदले आळशी आहे म्हणून आता लोक बदले आळशी आहे. आलशी कुठं बोलते लोक आळशी आहे, नवऱ्याला काम सांगते. विषय तसं नाही. आता बायकोला बरं नसल्यावर आमचे पण हे आहे ना, काय बोलतात त्याला, इज्जत. इज्जत नाही रे. आमचं पण कर्तव्य आहे की बायकोला मदत करावं आजारी असल्यावर. मग त्याच्यात आळशीपणा कुठून आला? आजारी असल्यावर कोणी माणूस तसाच पडून असतो, असं थोडे आहे की. काय मित्रांनो, बरोबर ना? माणूस आजारी असल्यावर थोडा आराम करणारच ना. मग त्याच्यात आपण मदत केली तर काय. पण एक चांगलं आहे की बायको अशी भेटले ना, जी नवऱ्याला जास्त कामाला लावत नाही. बाकी तुम्ही जे व्हिडिओ बघता ना, कॉमेडी व्हिडिओ, ते फक्त कॉमेडीसाठी कामाला लावते. तसं म्हटलं तर लावतेच कामाला. जास्त नाही. एवढे सकाळी एवढं पसार होतं. हो, पण एक कळत नाही. आता भांडी धुतात, भांडी धुताना खाडखूड खाडखूड एवढा आवाज कसला असतो? चला तर अजून एक नवीन खुशखबर अशी आहे की कुठं गेलं ते, आपल्या बाईकसाठी नवीन स्टिकर मागवलेले ते आज आलेत. स्टिकी टपकडून मागवलेले 14 रुपये स्टिकर्स. स्टिकी टप काय आहे? स्टिकी टप. स्टिकी टपकडून. तर मस्तपैकी ते पण आता आपण चिपकूया. मॅडमचं जरा भांडी वगैरे घासून होऊ देत. आपला बॉक्स इकडं असा ठेवलेला आहे टॉप बॉक्सला, कारण बाईकला लावलं तर ते जरा इलिगल सारखं होतं, म्हणजे पोलीस पकडतात असं मी ऐकलं आहे. यूट्यूबवर खूप व्हिडिओ बघितले आहेत, स्टिकर्समुळे पकडलं आहे. त्यामुळे आपण बाईकवर कमी लावणार आहोत, टॉप बॉक्सवर जास्त लावणार आहोत. पॅनियर्स पण घ्यायचे आहेत. ओ, पॅनियर्स कधी गिफ्ट करणार? जास्त नाही, फक्त 25,000 रुपये. कधी देणार आहात? बोलले गिफ्ट देणार आहे. तुम्ही बघितलं ना, आपल्या इंस्टावर स्टेटस ठेवला होता, जसा आपला दाखवतो तुम्हाला. मॅडमने आपल्याला हा टॅब गिफ्ट केला होता. आता मॅडम बोलल्यात की मी पॅनियर्स गिफ्ट करणार. आता बघूया पॅनर्स कधी गिफ्ट करतात. पॅनर्स म्हणजे साईड बॉक्स. इथं तुम्ही असे बघू शकता गाडीला लावण्यासाठी. कधी मग? बाबा, बायको नवऱ्याची स्वप्न पूर्ण करते. आणि एक मला विचारायचं तुम्हाला, मला एक लॉजिक काही कळलं नाही. मी या अगोदर इथं मॅडमचा मोबाईल घ्यायचो एडिटिंगसाठी, तर तिचं म्हणणं असं होतं की जास्त स्टोरेज भरू नका, मोबाईल हँग होतो. कोणते पण ॲप घेतला हँगच होतं ना मोबाईल. अरे पण एडिटिंग करायचं असेल तर ॲप टाकावे लागतील ना. शेवटचा तर आयपॅड घेतला ना. मोबाईल मी मदत करू काय? झाल्यावर झाले की मदत करू काय? थांब. मी जरा मदत करतो. एक त्या मदत करतो मी. काय करतो? बंद करू. हां, बंद केलं. तिकडे मी करते. चला, आपण पण मॅडम आल्या की मस्तपैकी पुसायला सुरुवात करू टॉप बॉक्सला. एक दाखवतो तुम्हाला. हे जरा सर्व कामाच्या वस्तू इकडे ठेवू. एक हे बघा, आपल्या मराठी माणसांचं आहे ना, काहीच नेम नाही. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हा मी असा टॉप बॉक्स ओपन केला. हे बघा काही ते, म्हणजे लगेच त्याची पेटी बनवून टाकली. अरे टॉप बॉक्स आहे तो, टॉप बॉक्स आहे तो, आणि त्याला पेटी बनवून टाकले. सगळं सामान भरून ठेवलंय त्याच्यात. कुठे ठेवायचं एवढं सामान? आता कपाट घेऊ कुठे माझ्या पैशांचे. काय बोलायचं रे बाबा. टॉप बॉक्सला डायरेक्ट पेटी बनवून टाकले.
बिचारा माझा टॉप बॉक्स किती मेहनतीने घेतलाय. आणि हा काय आतमध्ये स्टोरेज बॉक्स करून टाकलाय त्याला. काय इज्जत ही आहे की नाही बायकर्सची. झालं काय भांडी घासून? पाणी चालू करायला येऊ. टाकी पुन्हा खाली करा. टाकी फुल आहे भरलेली. कपडे करा करा पूर्ण करा. तोपर्यंत टॉप बॉक्सचं बघतो मी. टॉप बॉक्स खाली करून घेतो आणि चिपकवायला बोलवतो मॅडमला. पाऊस आहे ना. पाऊस आहे आज. जाऊ नको. मला वाटतं तुळशीचे लग्न लागल्यावरच जाणार आहे. मुहूर्त काढलाय. काल ती मुंबईला काय लागली माहित नाही, पण खरं म्हणजे आज तुळशीचे लग्न आहे. तुमचं बाबा काय बोलूच उपयोग नाही. हे अर्धे मुंबईतले आहेत, असं पण नाही की गावातले, अर्धे मुंबईतले आहेत. चला टॉप बॉक्स रिकामा करतो. जसा ह्यांच्या भाषेत घरातला सामान ठेवण्याचा स्टोरेज बॉक्स. काय बोलायचं आता. फटाफट खाली करतो त्याला आणि साफ करायला घेतो. नमस्कार मित्रांनो. आज जरा बरं वाटलंय. गोळीकाल घेतली आहे मुले. डॉक्टरकडे जायला होणार नाही. हे काय नेहमीच आहे. कधी जातेस? जाते. बरं जास्त बरं गेले असते आज. हा असं ठरवलेलं मी. बरं वाटलं. फक्त अशक्तपणा जरासं आहे. काय करते टप बॉक्स आता कशाला मध्येच काढला सर ठेवलेलं ना. आपले ते स्टिकर आले ते चिपकवायचे आहेत ना. स्टिकर आले ते बघितलेस ना. ह्याला चिपको ना. गाडीला पण चिपकवायचे, पण जास्त नाही चिपकवायचे. एक हेल्मेटला लावा ना. बरं वाटतं जरा सगळं ठेवून राहतो यामध्ये. राहतं, पण ते सामान गावाला नेण्यासाठी बॅग आहे. तुम्ही घरात सामान ठेवण्यासाठी वापरलं तर कसं होईल. नुसतं जर सामान घासा ना ह्याच्याने तारीने बाथरूम अजून काय कुठायला कशाला घासू काय नको. आता कुठं जाऊया फिरायला? नाही आज नाही. आज बरं नाही मला. पाऊस बघा आता सुरुवात झाली. आता पाऊस पडतोय बाहेर. पाऊस काय बाबा. पाऊस का जायचं नाव नाही घेत. शेतांची पूर्ण वाट लावला गावाला. पटापट रांगोळी काढायची आहे. तुळशीचे लग्न ना. अजून वेळ आहे. 4 वाजता घेतो काढायला. रांगोळी 4 वाजता घेतली की आरामात होईल काढू. मग बाकी बाकी मस्त आहे. तुम्ही काय बोलताय? ऊन आहे आणि एवढा पाऊस आहे. ऊन पण आहे पाऊस पण आहे. दोन्ही पण मेहनत. हा मस्त आहे ना टॉप बॉक्स. केवढा बघ आहे. सगळं राहतो पण. गावी न्यायला एक वर्षी किती बॅगा नेल्या. 3 बॅगा बायको फोटो टाकेल की आम्ही तेव्हा आता तुला मुंबई त्या सर्व बघत होते आपल्याकडे. आणि तेव्हा बॅग पण आपण कशा घेतलेल्या होत्या ना. खास त्या गावी जाण्यासाठी बॅग घेतलेल्या. त्या पण 3 एकाच वेळी 3 बॅगा घेतलेल्या. कारण गावात जाताना किंवा गावातून येताना बॅगा ह्या भरूनच येतात. रिकामा आता तेवढं भरू पण आणलेल्या. असं खाली होईल एक. मग मम्मी होते ना गावावरनं काहीतरी. आंबे किती आणलेले होते त्याचा? 2 डझन ना. 2 डझन. किती आणले? 116 हापूस आंबे. 100. ते एक बरं आहे. हे चावी आहे. चावी मस्त वेगळी उघडायचं झालं. बरं आहे पण. स्टोरेज पण आतमध्ये मस्त आहे. भरपूर आहे. जरा असं पुसून काढू. ह्यांची जर काळजी घेतली तरच व्यवस्थित टिकतील, नाही तर काय नाही. ते केलं मी. असंच आपलं सगळं भरलेले बॅग नको ते. रेनकोट वगैरे. मी बोलतोय एवढं वजन काय बॅग आहे. नंतर उचलतोय. मला थोडी माहिती होतं याच्यात काय ठेवलंयस तू. पुढच्या वेळेस कपाट घेणार पेमेंट होणार तेव्हा. मग आज जरा बरं वाटतं कालपेक्षा. काल नुसतं असं. काल आपण दवाखान्यात गेलो असतो ना तर तरी बरं झालं असतं. तुम्हालाच नको जायला. डॉक्टर आहे तर तपासतो द्या 1000 रुपये 2 मिनिटासाठी. स्प्रे मारू काय? हे कशाला गाडीच आहे ना ते.
हे ह्याला पण चालतं, हे गंज कुठे पकडण्यापासून वाचतं. गंज लागतो म्हणून. हे पण आपलं ऑनलाईनच मागवलं होतं, घ्यायला नव्हतं गेलं. कुठे मारताय? हे इथं हे इंचेस वगैरे आहेत ना, स्क्रू वगैरे संपले की का? उंदराचा अक्षर पण असतं. ते जास्त हे व्हायला नको ना टाईट. ते टाईटच लागतो एक ना. हे परत इकडे असे गंज पकडायला नको म्हणून मारून ठेवतो. वास बघा की एवढं येते. बस झालं. चावीच्या ह्याच्यात मारू काय? नको. संध्याकाळी काय करू? घावणे करूया त्याला. तवा घावणे का? आज ओपन केलं, घेतलेलं ते. अगोदर जरा एकदम हे लागायचं टाईट व्हायला. आता बघ कसं एकदम स्मूथ झालंय. पण बरं आहे गाडीला, उगा त्या बॅगा वेगळ्या घेण्याच्या. हे बॅग आणि हा वाला टॉप बॉक्स परवडतो काय माहिती आहे. हा जर कधी चुकून तुटला पण ना, ते दिसायला भारी बस वाटतं ना ते चौकोनीवालं. दिसतो कसं माहिती आहे, तो दिसायला पण चांगला आहे आणि महाग पण आहे तेवढा. पण त्याच्यात एक प्रॉब्लेम काय माहिती आहे, जर आपली गाडी कधी अशी चुकून पडली, आता तुम्हाला माहितीच आहे ना मी कुठं कुठं जातो. आपलं चॅनल आपलं बाईक सफरनामा, त्याच्यात तुम्ही बघू शकता गाड्यांवर वगैरे फिरायला गेलं तिकडं ऑफ रोडिंग वगैरे. त्याच्यात जर चुकून गाडी पडली तर तो तुटण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे तो सहसा तुटत नाही कारण ॲल्युमिनियम बिल्ड असतो. पण ते चॅनलचं नाव सांगा. बाईक सफरनामा. बाईक सफरनामा. पण प्रॉब्लेम तेच आहे ना, पडला की तुटला किंवा बेंड झाला हा काय. तिकडे लय होतं ना. मग हा कसं माहिती आहे, पडण्याची शक्यता जास्त नसतात पण चुकून कधी पडला तर तो महाग पडेल आपल्याला. आणि हा स्वस्त ते 10,000 असं. 10,000 12,000 आपण घेऊ तसा आहे. हा मस्त आहे की 3,000चा स्वस्तात. मग हा तुटला तरी पण आपण काय परत घेऊ शकतो. हे पण मस्त आहे, पण सर्व राहील त्या तेवढं सामान. आणि मेन म्हणजे ह्याच्यात 2 फुल फेस हेल्मेट राहतात, फुल फेस, आणि आरामात राहतात. त्यामुळे टेन्शन नाही. हिचं आणि माझं हेल्मेट मी ह्याच्यातच ठेवतो कधी बाहेर गेलं की. म्हणजे कसं स्वतःसोबत हाताळायची पण गरज नाही आणि ते बाईकला हे लॉक लावून ठेवण्याची पण गरज नाही. फोन आला. हो झालं की नाही अजून? हो झालं बस. आता काय हे सगळं टाकायचं त्याच्यामध्ये जेवढं होतं तेवढं. आधी स्टिकर तर चिपकूया. कुठे ये स्टिकर? बस. कुठे ठेवलंस? हे बघ. आणि मी हे काय चिपकवते? हे बघा, हे एक मेन आहे. खाली बस, खालून दाखव. हे बघ, हा एक मेन आहे, सर्वात मेन. एक्स्ट्रा सेफ्टीसाठी इथे मध्ये लावायला. मी हलत नाही. काय माहिती आहे, जो मेन टॉप बॉक्स येतो ना त्याच्यामध्ये फक्त बॅक साईडला हे लॉक येतं आणि फ्रंटला असतं लोड करायचं. मग जर मागे टेकला आणि जर लॉक सुटलेलं असेल तर बॉक्स पूर्ण बाहेर निघतो. पण हे लॉक आहे ना, हे लॉक हे इथं मध्ये बसतं, स्क्रूने असं फिट करायचं ते डायरेक्ट. म्हणजे कसं माहिती आहे, हा जरी लॉक हे ओपन असलं तरी पण बॉक्स मागे येत नाही. हे सिस्टीम चांगली आहे याच्यासाठी, म्हणून हा बॉक्स मी कन्सिडर केला. आणि आता आपल्याकडे आहे स्टिकर. आणि येतात की नाही, भरपूर मागवले. हे नको, हे जरा खतरनाक आहे, बाजूला ठेवतो. हे कसं मी बंडल मागवलं होतं ना त्याच्यात ते निघाले. आधीच मी चेक करतो, नाही तर प्रॉब्लेम होईल. हे बघा, नुसते स्टिकर स्टिकर स्टिकर्स.
कुठले कुठले चिपकूया आणि कुठले कुठले चिपकूया. ह्याला लॉक करतो ना. मला ही चावी आणि चावी हे बघा बाईक सारखी आहे. नॉर्मल चावी नाही आहे. नॉर्मल चाव्या अशा असतात. बाईकला पण महागातल्या चाव्या अशा येतात. पण ही बघा चावी कशी आहे. टब बॉक्स लॉक. आणि हा स्क्रू लावला हा बघा. स्क्रू म्हणजे आतमध्येच ठेवा नाही तर मग तो नंतर ठेवू. चला फायनली आपलं लावून झालंय स्टिकर. आणि आपले हे अजून थोडे बाकी आहेत. ते बाईकसाठी, कारण बाईकचं वायझर येतं आहे, वायझरवर लावायचे आहेत. वायझरवर लावणार हे नंतरसाठी. बाकी इकडे बघू शकता तुम्ही. लाईफ इज जर्नी, एन्जॉय युअर राईड. बघा मस्त सगळीकडे लावून टाकले. जास्त नाही लावले. जास्त लावले असते तर ओव्हर झालं असतं म्हणून एवढंच जरा बरं वाटतंय. थोडेसे क्लोजने दाखव. हे बघ ट्रान्सफॉर्मर. बाबा मी बिग फॅन आहे ट्रान्सफॉर्मरचा, म्हणून पहिला तो लावला मी. फर्स्ट तो, नंतर लिमिटेड एडिशन. इथे आपले नाव येणार आहेत त्याच्यामुळे नंतरच ते, म्हणून ही रिकामी जागा सोडली. आणि जर जास्त लावले असतं ना, इकडे पण नाव येणार आहे. जास्त लावले असतं तर हे ओव्हर वाटलं असतं. हे कसं जरा मिनिमलिस्ट आता व्यवस्थित वाटते. चला आता हे पटापट बाजूला ठेवूया. आणि आता जेवढं काढलं तेवढं आतमध्ये ठेवायचं. अजून रांगोळी काढायची आहे. तू सांग मी मला. काढणार रांगोळी. तुम्ही काढणार? हा तू काढते ना, काढ. नाही तर मी काढा. मी कपडे धुते. कपडे धुवायचे आहेत ना लगेच, कारण पुढं कपडे धुवायचे आहेत. दोघांनी काम करायचं असतं. हो झाले की नाही रांगोळी? झाली. थोडंच भारी आले. मस्त आले. आहे की नाही? चला यांची रांगोळी चालू आहे तोपर्यंत मी काम आवरते फटाफट. लादी पुसायची आहे. कपडे धुवाय टाकले मशीनमध्ये. फटाफट कामं जरा आवरते, लादी पुसते, नंतर मग सर्व कामं झाली. चला मस्तपैकी रांगोळी काढून झाली. जरा फ्रेश व्हायला लागणार पूर्ण. हे बघा कलर विलर आणि हा. पण त्याच्या अगोदर जरा मॅडम दाखवतं काय करतायत. हो काय करताय ते तर सांगा. घाव नाही आता मध्ये ट्राय करायचं. नवीन तवा आणलाय घावण्यासाठी. किती दिवसाने घावणं दिसत आहे. होय होय मग कधी असं खायचं होतं. त्या खायला तुम्ही पण ते गावाला माहितीये ते तवामध्ये कावीळ. हा कावीळमध्ये आपले हे शेण टाकून ठेवतात. नंतर मग ती एकदम व्यवस्थित सीझन होते. ते आणायला हे कसं मम्मीने 2 वर्ष सलग ह्याच्या शेणामध्ये ठेवला नव्हती. 2 वर्ष. त्याच्यानंतर असे कडक निघतात ना त्याच्यातून घावणे. हे पुन्हा हे झालं ते चिपक होते. ते बरोबर नाही. चिपक नवीन आहे म्हणून. नवीन म्हणून. आणि ते हेच पाहिजे. ह्याच्यातून नाही एवढं. ह्याच्याने येत नाही. हे नॉनस्टिक वगैरे काय उपयोगाचे नाही घावणे बनवायचं म्हटलं तर. पाणी सोडलं पाईप लावा जरा इथे. पाईप टाकू. वॉशिंग मशीन सोबत पाईप भेटला आहे पण पाईप एवढं लांब पण देत नाही. चला एवढं कॉस्ट कटिंग करतात ना. दीड फुटाचा असेल. 1.5 ते 2 फुटाचा फक्त पाईप वॉशिंग एका मशीन. वर्षातच कुठे गेला काय माहिती. ते छोटं होतं बरं. बघूया आता हा कसा होतोय. ते कावीळ हेच पाहिजे. कावीळच पाहिजे. त्याच्यात मस्त घावणे होतात. कधी ऐकलंय काय शेणामध्ये ठेवून सीझन करतात. सीझनिंग तर हे असेल का आपलं गॅसवर करतात सीझनिंग ती तेवढी माहिती आहे. पण शेणामध्ये टाकून पण मातीचा तवा वगैरे भेटतं ते. हा ते आणायला पाहिजे. मला असं वाटतं की ते मोठं ते हेच आणायला पाहिजे. टोपच आणायला पाहिजे.
आणि हे दही वगैरे घरात ठेवायला. काय करायचं घी कधी बनवायचं? विकत आणलेलं घे ते इथं फराळ करायला. घी घरी बनवायचं होतं पण ते जास्त दुधाला वेळ नव्हता size नाही आहे त्याच्यामुळे. गावी कसं माहिती गेलो होतं मग किती गावाला कसं माहितीये गावठी दूध भेटतं ना आणि ते पाणी वगैरे मिक्स वगैरे यातलं काय नसतं त्याच्यामुळे कसं एकदम परफेक्ट बनतं. घी तूप वगैरे सर्व व्यवस्थित बनतं. इकडे इकडे महिना सगळं केलं जमा करत होता. ते 2-3 दिवसात होतं छान साई. आणि इकडे सगळं मिक्सच करून देतात ना. पाणी मिक्सच असतं किती बोललं तरी. बघूया आलाय अरे 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 ह्याच्या नाही ना उचलता येत ना. एक झालं चांगलं. तर बनवा तुम्ही. आम्ही पण फ्रेश होतो मस्त पैकी. चला दिवा लावायचा आहे ना आता 6:30 वाजले. तर मी काढली रांगोळी. कशी वाटली तुम्हाला? मस्तपैकी आता फ्रेश झाले. मस्त केस नाही विंचरलेत जरासे हातानंच विंचरले. आपला हातच फनी आहे. तर चला जरा चहा पियाला नाश्ता. चहा आणि घावणे खाऊ आणि हा व्लॉग इथेच एंड करू. चला खाऊन तर बघ चांगलेच झाले मला माहिती आहे. चला तर पुन्हा भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आता इथेच पण एंड करू. काय बोलायचं? उद्या हिला जास्त बोलायची सवय नाही त्याच्यामुळे काय बोलायचं ते समजत नाही तिला. चला तर भेटू लवकरच. काळजी घ्या स्वतःची, फॅमिलीची काळजी घ्या. हां माझ्यासमोर जास्त बोलते. जसा कॅमेरा आला ना बोलती बंद. चला तर बाय बाय.